हॅलो फ्रेंड, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आपल्याला लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर ॲरे मध्ये कसं फाइंड करायचं. म्हणजेच की काय आपण बघणार राईट अँड ALP फॉर लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर इन द ॲरे. ओके, तर मित्रांनो आपण विदाऊट एनी टाइमपास आपला व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर पहिल्यांदा फ्रेंड्स क्वेश्चन बघा कोणते कोणते एक्झामला येतात विचारलेला आहे आजपर्यंत. तर पहिला विचार आहे राईट अँड ALP टू फाइंड लार्जेस्ट नंबर इन ॲरे समर 22 मध्ये. समर 23 मध्ये तुमची समरची एक्झाम होणार आहे, समरलाच क्वेश्चन विचारतात. ओके, राईट अँड ALP टू फाइंड लार्जेस्ट नंबर फ्रॉम द ॲरे ऑफ 10 नंबर्स. म्हणजे 10 नंबरचा कोणता पण लार्जेस्ट नंबर तुम्हाला इथे काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर तिसरा क्वेश्चन काय विचारत होता की राईट अँड ALP टू फाइंड द लार्जेस्ट नंबर इन द ॲरे ऑफ 5 एलिमेंट. राईट अँड ALP टू फाइंड द लार्जेस्ट नंबर इन ॲरे ऑफ एलिमेंट. हे एलिमेंट दिले होते. ओके, ते सॉल्व्ह कसं करायचं क्वेश्चन फ्रेंड्स, खूप सिम्पल ट्रिक आहे. त्याच्या अगोदर पहिले फ्लोचार्ट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. पहिला तर प्रोग्राम स्टार्ट होईल आणि तुम्हाला ॲरे क्रिएट करावं लागेल, त्यामध्ये नंबर्स तुम्हाला स्टोअर करावे लागतील. नंतर काउंटर द्यायला लागेल, की काउंटर म्हणजे इनिशियलाइज काउंटर विथ CX रजिस्टर. इथे CX यूज करायचं जेव्हा 16 नंबर असतील, म्हणजे CL यूज करायचं म्हणजे CX चा लोअर पार्ट जेव्हा 8 नंबर असतील तेव्हा. AL ला पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, 0 ने लोड करून घ्यायचं. आता कम्पेअर करायचा आहे जो ॲरे मधला एलिमेंट आहे BX मधला विथ AL च्या रजिस्टर सोबत. समजा जर कॅरी आला असेल तर लोड करा AL मध्ये, जर नसेल तर इन्क्रीमेंट करा BX ला आणि डिक्रीमेंट करा CX ला. जर कॅरी 0 असेल तर तुमचा जो रिझल्ट असेल तो फ्रेंड्स तुम्हाला स्टोअर करायचा आहे. जो तुमचा रिझल्ट येईल ना फ्रेंड्स, तो तुम्हाला AL मध्ये स्टोअर करायचा आहे. बघून घ्या आपल्याला कसं नेमकं करायचं. तर बघा, कोडला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन अ फ्रेंड्स, हे तुम्हाला सर्व नोट्स प्रोव्हाइड होतील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जर मी हरलो तर त्यापेक्षा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. एक कमेंट टाका की व्हिडिओ कशी वाटली. ओके, तर डॉट मॉडेल स्मॉल आणि स्टॅक हे तुमचं काय आहेत, हेडर फाईल आहेत, ते आपण ॲज इट इज यूज केलं. बरोबर आहे. डेटामध्ये बघा काय करायचंय फ्रेंड्स, मी तुम्हाला ऑलरेडी प्रोग्रामचं स्ट्रक्चर वगैरे कसं काय असतो तो सांगितलेलं आहे. स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा, मग तुम्हाला सर्व समजून जाईल. बघा, पहिले मी ॲरे इनिशियलाइज केला DB म्हणून आणि त्यामध्ये मी सर्व व्हॅल्यू टाकून दिले फॉर 10, 24, 02, 05, 17. ओके, नंतर मी काउंटला इनिशियलाइज केला 05 ने. मी काउंट 05 का घेतला फ्रेंड्स, कारण की बघा 1, 2, 3, 4, 5 टोटल किती नंबर आहेत, 5 नंबर्स आहेत. म्हणजे 05H हे कशामध्ये DB का घेतला, कारण 2च नंबर आहेत. डिफाईन बाईट. DW कधी घेतला जर 16 नंबर असते तर. ओके, म्हणजे 4 डिजिट असते तर तो गेला काउंट मध्ये. आणि मी लार्जेस्ट नावाचा व्हेरिएबल यूज केलाय. त्यामध्ये काय होणार आहे फ्रेंड्स, की तुमचा जो DB म्हणजेच की काय, डिवाइन डेटा टाईप, म्हणजेच की काय 2 डिजिट असतील, तो तुमचा रिझल्ट असेल, तो जाणार आहे लार्जेस्ट मध्ये. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेला असेल. हा पार्ट सर्वांकडे सेम असतो, तो तुम्ही लिहितातच, ते मला माहिती आहे. की काय, जो डेटा आहे तो AX मध्ये जाऊ दे आणि AX मधला DS मध्ये जाऊ दे. म्हणजे जेवढा काही हा डेटा आहे तुमचा, तो कशा जाणार आहे, पहिले AX मध्ये जाईल आणि AX मधला DS मध्ये. आय होप तुम्हाला समजलेला असेल. आता बघा फ्रेंड्स काय करायचं आहे, हा समजण्याच्या अगोदर पुढचा कोड बघून घ्या कसा आहे तो. बघा, कोड मध्ये काय सांगितलंय की फ्रेंड्स, जो तुम्हाला ऑफसेट ॲरे आहे, बरोबर आहे, ऑफसेट ॲरे नीट बघा काय लिहिलाय, मूव्ह SI मध्ये मूव्ह करा. जो ऑफसेट ॲरे आहे तो ऑफसेट ॲरे म्हणजेच की काय, जी तुमची ॲरे आहे ती सर्व ॲरे मूव्ह कुठे करा, SI मध्ये करा. आणि काउंट कशात मूव्ह करा, CL मध्ये मूव्ह करा. म्हणजे इथे आपल्याला काउंट इनिशियलाइज करायचं आहे आणि ऑफसेट ॲरे आहे ती SI मध्ये मूव्ह करायचं आहे. ते पहिल्यांदा आपण करून घेऊया फ्रेंड्स. बघा, मी तुम्हाला सांगतो आपली ॲरे काय आहे फ्रेंड्स. हे बघा, ही ॲरे आहे, बरोबर आहे. 10, 24,
02, 05, 17 ही सर्व मूव्ह करून घ्यायची आपल्याला एसआय मध्ये. बरोबर आहे. बघा हे सांगितलं की मूव्ह करा एसआय मध्ये, त्यांनी स्वतः सांगितलं की मूव्ह करून टाका. बघा ऑफसेट ॲरे आहे ती एसआय मध्ये जाऊ दे. मग इथं काय करायचं, सॉरी फ्रेंड्स माय बॅड. तर हे बघा बरोबर आहे. तर बघा आपण इथे काय करायचं फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं ऑफसेट ॲरे एसआय मध्ये मूव्ह करायची. ती मूव्ह करून घेऊया आपण. हे बघा मूव्ह केले आपली जी काही व्हॅल्यू होती ती कोणती 10, 24, 02, 05, 17 हा गेला एसआय मध्ये. ओके. आणि आता पुढे काय बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट फ्रेंड्स, की आपल्याला काउंट पण इनिशियलाइज करायला सांगितलंय मूव्ह करायचं सीएल मध्ये. मग मी इथं काउंट मूव्ह केला फ्रेंड्स 05. बघा काउंट केला 05. ओके. आता 05 का घेतला, कारण इलेमेंट बघा किती आहेत 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट आहे म्हणून 05 का घेतला, काउंट घेतला. ओके. आता पुढे बघा फ्रेंड्स काय करायचं आहे, बघा पुढे मेन काय फ्रेंड्स, की तुमच्या एसआयला पॉइंट करा अज्युम फर्स्ट इलेमेंट इन द लार्जेस्ट. ओके. म्हणजेच की काय करायचं आहे, एसआय मूव्ह करा एएल मध्ये. इथे एएल घेतलाय कारण की 8 बीट नंबर आहे, तर 16 बीट नंबर असते फ्रेंड्स, तर सीएक्स घेतलं असतं. ओके. एएल घेतलाय 8 बीट नंबर आहे. मग मी मूव्ह केला एसआयचा पहिला नंबर तो एएल मध्ये. ओके. मग मी पहिल्यांदा तो मूव्ह करून घेतो एएल आपला एसआय मध्ये. बरोबर आहे. तर फ्रेंड्स सांगतो बघा तुम्हाला काय करायचं इथं, जो तुमचा फर्स्ट नंबर आहे म्हणजे हा कोणता, हा फर्स्ट नंबर आहे, तो मूव्ह करायचा आहे मला एएल मध्ये. म्हणजे मी हा 10 आहे ना तो मूव्ह केला एएल मध्ये. ओके. इतकं मूव्ह केल्यानंतर आता मला काय करायचंय फ्रेंड्स, बघा सेकंड स्टेप काय आपली, त्यांनी काय सांगितलंय फ्रेंड्स, की जो तुमचा एएल आहे ना तो मूव्ह करा लार्जेस्ट मध्ये, आणि लार्जेस्ट केल्यानंतर डिक्रीमेंट करा सीएल ला, इन्क्रीमेंट करा एसआय ला. तर तुम्ही बोला की हा काय आहे, ते पण सांगतो बघा काय करायचंय. तर मी काय करायचं, यांनी काय सांगितलं एएल ला मूव्ह करा लार्जेस्ट मध्ये. मग आता मला सांगितलं एएल काय आहे फ्रेंड्स, बघा हा एएल आहे. बरोबर आहे. हा एएल आहे 10, तर 10 गेला लार्जेस्ट मध्ये. तर मी टाकला हा बघा 10 ला मी कुठे टाकला, इथे लार्जेस्ट मध्ये टाकला. ओके. आता पुढे मला काय सांगितलं त्यांनी, इन्क्रीमेंट करा एसआय ला, म्हणजे हा आता कट होणार आहे आणि हा पॉइंट करणार आहे इथे, आणि डिक्रीमेंट कर सांगितलं एसआय ला सीएल ला, म्हणजे सीएल कट करायचा आहे आणि आता हा तुमचा करंट सीएल आहे. ओके. समजलं इथपर्यंत. आता पुढे काय करायचंय बघा, पुढे खूप मस्त आहे फ्रेंड्स. बघा आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असं की काय केलं होतं. आता याच्या पुढे बघा काय करायचंय, नेक्स्ट नावाचा आपण लूप यूज केला आणि एसआय ला मूव्ह केला एएल मध्ये. एसआयला जो पॉइंट केलेला आहे लोकेशन ती मूव्ह करायची आहे एएल मध्ये. ओके. आणि कम्पेअर करायचं आहे, सीएमपी काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे लार्जेस्ट सोबत. आता बघा काय करायचं आहे, एसआय मध्ये काय आहे आता नीट बघा. ओके. तर तुम्हाला समजून जाईल बघा, आता तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एसआय मध्ये काय आहे 24. बरोबर आहे 24 आहे. हा 24 मूव्ह करा एएल मध्ये. मग आता बघा मला सांगा 24 ला एएल मध्ये मी काय केला, मूव्ह केला, आणि हा 24 कम्पेअर करायचा आहे लार्जेस्ट मध्ये. लार्जेस्ट मध्ये काय आहे 10, म्हणजे 24 आहे ना फ्रेंड्स, तो तुमचा कम्पेअर होणार आहे कुणासोबत, कम्पेअर होणार आहे लार्जेस्टच्या 10 सोबत. ओके. सॉरी, हा लार्जेस्टच्या 10 सोबत तो काय होणार आहे, कम्पेअर होणार आहे. बरोबर आहे. मग आता ही जेव्हा कम्पॅरिझन तुम्ही कराल तेव्हा इथे त्यांनी एक इन्स्ट्रक्शन यूज केलेली आहे. बघा कोणती इन्स्ट्रक्शन यूज केली आहे, तर ती इन्स्ट्रक्शन आहे फ्रेंड्स JBE. बघा दिसते तुम्हाला, बघा JBE म्हणजेच जम्प इफ बिलो ऑफ इक्वल, म्हणजेच एएल ही लेस दॅन इक्वल टू लार्जेस्ट असेल तर स्किप वरती मूव्ह करा. म्हणजेच की काय, जर एएल तुमचा जो एएल आहे तो समजा छोटा किंवा इक्वल असेल तर तुम्ही कुठे जा, स्किप वरती जा. जर नसेल तर काय करायचं आहे, जो तुमचा एएल आहे तो मूव्ह करा लार्जेस्ट मध्ये. ओके. एवढा समजला. स्किप वरती मूव्ह करायचं म्हणजे तुम्हाला अपडेट करायचं लार्जेस्ट. समजा नसेल तर स्किप वरती जा. स्किप काय बोलतोय, इन्क्रीमेंट करा एसआयला, डिक्रीमेंट करा सीआयला, आणि जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय करा, नेक्स्ट वरती मूव्ह करा. तुम्हाला मला माहिती आहे काय समजलं नाही, पण मी समजवतो बघा कसं करायचं ते. बघा
त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही आता मूव्ह काय करा की जो तुमचा हा नंबर आहे तो याच्यामध्ये मूव्ह केला नंतर कम्पेअर करा की दोघं म्हणजे 24 मधला जो एलचा कंटेन आहे तो ग्रेटर आहे का कुणापेक्षा लार्जेस्ट पेक्षा. जर ग्रेटर असेल तर तो काय करा मूव्ह करा लार्जेस्ट मध्ये. मग 24 मध्ये 24 कुठे जाईल लार्जेस्ट नंबर मध्ये. समजलं. मी पहिले ह्याला इथे मूव्ह केला आणि कंपॅरिझन केला या नंबर सोबत आणि जर तो काही इक्वल असेल तर तो म्हणजे मोठा असेल तर तो लार्जेस्ट मध्ये मूव्ह करा. जर नसेल तर तुम्ही कुठे जा स्किप वरती जा. बरोबर ना. तिने काय सांगितलं बघा. जर नसेल तर तुम्ही कुठे जा स्किप वरती जा. आणि स्किप काय बोलते आपला बघा. जसं नसेल तर तुम्ही स्किप वरती जा. इन्क्रीमेंट SI डिक्रीमेंट CL म्हणजेच की काय करायचं आहे बघा. तर हे काय करा तुम्ही इन्क्रीमेंट करा. म्हणजे आता पॉइंट कुठे करणार आहे फ्रेंड्स तर पॉइंट करणार आहे इथे आणि डिक्रीमेंट करणार आहे SI CL म्हणजे हा 0.3 होईल. जोपर्यंत CL इज नॉट इक्वल टू 0 होतोय तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे रिपीट करायचा आहे. ओके. त्यांनी काय सांगितलंय जम्प इफ नॉट इक्वल टू बघा इथे सांगितलंय ना त्यांनी बघा जम्प इफ नॉट झिरो होत नाही तोपर्यंत नेक्स्ट वरती जाऊन मूव्ह करा. जेव्हा तुमचा 0 होईल तेव्हा तुम्हाला फायनल नंबर तुमच्या अरे मध्ये मिळणार आहे ती असेल 24 ऍट द एंड. तुम्हाला 24च भेटणार आहे. कारण बघा आता तुम्ही इथे मूव्ह केलात नंतर तो इथे जाईल कम्पेअर करेल म्हणजेच काय होणार आहे 0 टू कम्पेअर होणार आहे. कुणासोबत कम्पेअर होणार आहे 24 सोबत. ऑफकोर्स 24 मोठा आहे चेंज करायची गरज नाही. परत इन्क्रीमेंट करा मग तो इथे येईल. तो परत कम्पॅरिझन करेल 24 सोबत नंतर 17 वरती जाईल आणि मग 17 इथं AL मध्ये येईल आणि AL मधून कम्पेअर 24 ला. असं करताना तुम्हाला लार्जेस्ट नंबर मिळणार आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल. पण जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं काउंटर एकनी कमी होईल. म्हणजेच इथे हा एक कमी होत जाईल हा एक कमी जेव्हा 0 होईल तेव्हा तुम्हाला स्टॉप करायचा आहे. ओके ऑल राईट. आता पुढे बघून घ्या. एवढा कोड तुम्हाला समजला असेल. फायनल कोड तुम्हाला हा लिहायचा आहे फ्रेंड. ओके. हा तुमचा ओव्हरऑल फायनल कोड आहे. तर हा तुम्हाला लिहायचा सॉरी माय बॅड तर हा तुम्हाला ओव्हरऑल कोड जितका दिसतो ते तुम्हाला लिहायचा आहे. हा तुमच्या नोटडाऊन मध्ये नोट करून घ्या. आय होप तुम्हाला समजलेला असेल. आता आपण स्मॉलेस्ट नंबर बघूया. पण त्याच्या अगोदर तर 16 बिट नंबर असेल ना फ्रेंड्स समजा इथे समजा 1111 असता तर इथं DB नसता DW यूज केला असता. ओके. आणि इथे जो आपण CL यूज करतोय CX झाला असता. AL यूज करतोय त्याच्या जागी AX झाला असता. आय होप तुम्हाला समजलेला असेल. नसेल कमेंट करा. नोट्स तुमच्या ग्रुपवर ते मी शेअर करेन 16 बीट साठी. आता बघूया आपण स्मॉलेस्ट नंबर. फाइंडिंग द स्मॉलेस्ट ऑफ n बीट नंबर म्हणजे स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करत असेल ना तर काय करायचं तो बघूया. पहिला बघा आपला फ्लो चार्ट बघून घ्या. पहिले तर स्टार्ट करायचा नंतर मी ॲरेला इनिशियलाइज करायचा SI मधून ते BX दिलाय तुम्ही ते SI लिहा. नंतर मग काउंटरला इनिशियलाइज करायचा फ्रेंड्स. काय करायचं काउंटरला इनिशियलाइज करायचं CX 16 बीट असेल तर CX आणि जर 8 बीट असेल तर CL. नंतर AX रजिस्टरला काय करायचं स्टार्टिंगला ऑफसेट देऊन टाकायचं FFF. त्यानंतर कम्पेअर करायचं नंबर तो तुमचा SI मधला आहे आणि AL मधला आहे. जर कॅरी 0 आला तर स्मॉलेस्ट नंबर असेल जर नसेल कॅरी नंबर तर इन्क्रीमेंट करायचं. काय करायचं इन्क्रीमेंट SI आणि CX. नाही समजणार तुम्हाला कोड करून दाखवतो तुम्हाला ओव्हरऑल समजेल. पण तुम्ही हा फ्लो चार्ट यूज करू शकता जर एक्झामला विचारला तर. पण बघा फ्रेंड्स स्मॉलेस्टसाठी कसं तुम्हाला कोड करायचंय बघा. तर पहिल्यांदा तुमचं तर हे कॉमन राहील सर्व हेडर फाईल आणि डेटा तुम्ही स्टार्ट करणार म्हणजे कोणता डेटा आहे ॲज इट इज असं आपण लार्जेस्टला केला त्याचप्रमाणे आपण इथे ॲरे करणार आहोत काउंट करणार आहोत आणि स्मॉलेस्ट करणार आहोत. ॲरेमध्ये नंबर कोणते सेम नंबर मी घेतले आणि बरोबर आहे. आणि काउंट किती घेतलाय 5 घेतलाय. का तुम्ही सांगितलं की जेवढे नंबर असतात तेवढा आपण काउंट घेतो. DB यूज केलाय कारण आपण 2 बाईटचा यूज केला म्हणून हा सर्वांकडे कॉमन आहे. बरोबर आहे. हे सर्व मी तुम्हाला स्मॉलेस्ट लार्जेस्ट मध्ये पण सांगितलेलं आहे. ओके. आता बघा फ्रेंड्स इथं करायचं काय नेमका की बघा पहिल्यांदा आपण जो नॉर्मली लार्जेस्ट मध्ये केलं होतं मूव्ह केलं होतं कुणाला मूव्ह केलं होतं आपण ह्याच्यासाठी
लार्जेस्ट साठी असं आपण मूव्ह केलं, तर त्याचप्रमाणे आपण SI मध्ये ऑफसेट ॲरेला मूव्ह केला. म्हणजेच काय झालं फ्रेंड, की जेवढा काय ॲरे मधले नंबर्स होते ते सर्व कशामध्ये गेले, SI मध्ये गेले. काउंट मूव्ह केला CL मध्ये, म्हणजे नंबर किती आहेत, 5 आहेत, म्हणजे ते काउंट किती असेल 5, तो CLच्या रजिस्टरमध्ये गेलेला आहे. बरोबर आहे. SIचा पहिला नंबर, अज्युम द फर्स्ट इलेमेंट, सपोज करा फर्स्ट इलेमेंट SIचा तो गेला AL मध्ये आणि AL गेला स्मॉलेस्ट मध्ये. डिक्रीमेंट करा CL ला आणि SI ला करा इन्क्रीमेंट. म्हणजेच की काय, तुम्हाला मी पुरा क्लिअर समजवतो फ्रेंड्स. बघा तर थांबा, ओके. हा इथे बघून घ्या काय म्हणजे काय आहे, तुम्हाला काय समजलं ते सांगतो तुम्हाला. बघा पहिले तर मी SI ला रेडी केला, म्हणजे SI ला क्रिएट केला. SI क्रिएट केला म्हणजे जेवढे नंबर होते ते काय मी SI मध्ये टाकून दिले. ओके. आता बघा पहिला पॉइंटर असेल माझा इथे 10 वरती. ओके, तर मी हा 10 ला पहिले पॉइंट केला. मग 10 काय करणार, 10 आहे ना जी व्हॅल्यू ती जाईल पहिले म्हणजे AL मध्ये. मी बोलला मूव्ह केला आणि जो AL मधला ऑफसेट तो पहिला जाणार आहे स्मॉलेस्ट नावाच्या या व्हेरिएबल मध्ये. ओके, इतका समजला. नंतर मग काय होणार आहे की माझा हा पॉइंटर आता कट होणार आहे. सांगितलंय की SI ला इन्क्रीमेंट करा, मग मी SI ला इन्क्रीमेंट करणार आहे. ओके, बघा यांनी काय क्वेश्चन मध्ये सांगितलंय की SI ला इन्क्रीमेंट करा. बघा क्वेश्चन मध्येच बघा काय बोलले ते, की जर AL ला स्मॉलेस्ट मध्ये टाका, आपण टाकला नंतर काय केलं, SI ला इन्क्रीमेंट करा आणि डिक्रीमेंट करा CL ला. मग आता आपण CL ला काय करूया फ्रेंड्स, डिक्रीमेंट करूया. डिक्रीमेंट करायला गेलं आपण काय करणार, हा एक आहे तो आपण काय करणार फ्रेंड्स, कट करा. म्हणजे हा आपला एक कट झाला. आता राहिले किती, फक्त 4. कधीपर्यंत करायचं हे, आणि SI ला इन्क्रीमेंट केलं म्हणजे हा SI इथे पॉईंट झाला. नंतर मग बघा काय काय बोलले ते करायला, की त्यांचं म्हणणं असं आहे, थांबा इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, पण SIचा AL मध्ये गेलं ना, कम्पॅरिझन केला AL आणि स्मॉलेस्ट मध्ये. जसं आपण तिकडे AL आणि लार्जेस्ट कम्पॅरिझन करतो, तिथे आपल्याला स्मॉलेस्ट कम्पॅरिझन करायचं आहे. आणि फ्रेंड्स इथे त्यांनी सांगितलंय जम्प इफ अबो ऑर इक्वल, जर ग्रेटर असेल AL किंवा स्मॉलेस्ट पेक्षा, म्हणजे जो तुमचा नंबर असेल त्यापेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल तर स्किप वरती जा. असेल स्किप वरती गेलं तर काय होणार आहे, इन्क्रीमेंट SI, डिक्रीमेंट DI. कधीपर्यंत, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत नेक्स्ट वरती करत राहायचं आहे. म्हणजे ती लूप्स अशी फिरत राहणार आहे. तसं आपण फॉर लूप्स वगैरे यूज करतो त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट लूप यूज केली आणि आता स्किप नावाची लूप यूज केली. बरोबर आहे. जर इक्वल असेल किंवा ग्रेटर दॅन असेल, ओके, तर काय करायचा, AL मधला कंटेंट स्मॉलेस्ट मध्ये जाईल. ओके, त्यानंतर पहिल्यांदा काय सांगितलं, SI मधला कंटेंट AL मध्ये टाका. बरोबर आहे, आणि स्मॉलेस्ट असेल तो AL मध्ये जाऊ, कम्पॅरिझन करा. ओके, तर आपण ते पहिले करून घेऊया की आपला जो पॉईंट कुणाला केलाय, कोणत्या नंबरला पॉईंट केलाय, बघा या नंबरला पॉईंट केलाय. बरोबर आहे, 24 ला पॉईंट केलाय. मग 24 ला जो पॉईंट केलाय ना, तो 24 जाणार आहे इथे AL मध्ये. आणि या 24 ची आणि फ्रेंड्स 10 ची कम्पॅरिझन होईल. जर 10 जो स्मॉलेस्ट नंबर आहे, ओके, किंवा AL आहे, हा जर ग्रेटर दॅन असेल तर तुम्हाला काय करायचं, ग्रेटर दॅन किंवा इक्वल असेल तर तो काय होणार आहे फ्रेंड्स, इन्क्रीमेंट करणार आहे. म्हणजे हा इथे कॅन्सल होईल, हा इथे कॅन्सल होईल, पॉइंट करेल या पोझिशनला आणि हा होईल एकने डिक्रीमेंट. ओके, कारण की हा काय आहे, ग्रेटर आहे आणि इक्वल आहे. बघा 24 काय आहे, ग्रेटर आहे म्हणून. आणि जर समजा आता समजा 02 आहे, बरोबर आहे, 02 तर पहिला इथे येणार आहे सेकंड लूपला. 02 इथे आल्यानंतर तो कम्पॅरिझन कोणासोबत होणार आहे फ्रेंड्स, त्याला 10 सोबत कम्पॅरिझन होणार आहे. बरोबर आहे ना, ते पण मी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. ओके, थांबा, माय बॅड. ओके फ्रेंड्स, हा वेट. आता बघा फ्रेंड्स, आता इथे काय केलं बघा, हा पॉईंट केला, पुढच्या इन्स्ट्रक्शनला तो पॉईंट करणार आहे इथे. बरोबर आहे, या इन्स्ट्रक्शनला पॉईंट करणार आहे, कोणत्या, या 02 ला. बरोबर ना, कारण पुढे जाणार तो, मग 02 AL मध्ये येईल आणि 02 कम्पॅरिझन होणार आहे कुणासोबत, 10 सोबत. आता समजतो की 02 हा स्मॉल आहे, मग 02 मूव्ह करा स्मॉलेस्ट मध्ये. असा तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर भेटणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत हे प्रत्येक इन्स्ट्रक्शन 0 होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मूव्ह करायचं आहे. आय होप तुम्हाला कंटेंट समजलेला असेल. पण ओव्हरऑल याचा कोड कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर एक कमेंट या व्हिडिओसाठी झालाच पाहिजे. लार्जेस्ट पण एक्सप्लेन केलाय मी आणि स्मॉलेस्ट पण एक्सप्लेन केलाय फ्रेंड्स. तर एक व्हिडिओ ते एक लाईक तर
वगैरे व्हिडिओला बनलाच पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब पण केला पाहिजे, कारण तुम्हाला असे कंटेंटचे व्हिडिओ मिळणार आहेत. ओके, आणि बघा हा ओव्हरऑल तुम्हाला इथे कोड लिहायचा आहे. चेंजेस काय करायचे आहेत बघा फ्रेंड्स, हा एवढा इतका पूर्ण सर्व कोड, हा जितका कोड तितका लिहायला लागेल. जर त्यांनी विचारलं की 16 बाईटचे नंबरचे करून दाखवा, तर तुम्हाला 16 बाईट नंबर घ्यायला लागतील. पहिली गोष्ट तर 16 बाईट नंबर घ्यायला लागतील. सॉरी, माय बॅड. हां, तिथे तुम्हाला 16 बाईट नंबर घ्यायला लागतील. आणि फ्रेंड्स डीबीचे इथे येणार आहे DW. ओके, DW. CLच्या जागी येणार आहे CX. ओके, आणि ALच्या जागी येणार आहे AX. ओके, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. बाकी सर्वकडे कुठे काही चेंज होणार नाही. हां, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच मी एक व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.